हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आलू पराठा. अगदी चविष्ट अशी रेसिपी. चला तर मग बघूयात कशी बनवायची ते. मी इथे 7 ते 8 बटाटे कुकरमध्ये उकडून घेतले. बटाटे उकडत आहेत तोवर मी इथे पीठ मळून घेते. पिठामध्ये मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि 1.5 वाटी मैदा घेतले आहे. त्यात पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा मीठ घातलं, 1 चमचा पांढरे तीळ, पाव चमचा ओवा आणि 1 चमचा बडीशेप घालून कोरडं पीठ छान मिक्स करून घेतलं. आणि मग नंतर त्यात गरजेनुसार हळूहळू पाणी ॲड करत गेले. पाणी ॲड करून झालं की मग मस्त मळून घेतलं. तुम्ही इथे बघू शकता, हे अशा रीतीने पीठ मळून घ्यायचं आहे. आणि मग पीठ मळून झालं की 15 ते 20 मिनिटं ते झाकून ठेवलं. आता बटाटे शिजले आहेत. त्यांची साल काढून ते किसणीच्या सहाय्याने छान किसून घेतले. बटाटे असे किसून घेतले की पराठे लाटताना ते छान एकसंध पसरतात. आता फोडणीची तयारी करून घेऊयात. मी मिक्सरच्या भांड्यात 5 हिरव्या मिरच्या घेतल्या, 1 इंच आलं चिरून घेतलं आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि या सगळ्याची छान फाईन अशी पेस्ट करून घेतली. ही बघा, पेस्ट तयार आहे. आता मी स्टीलच्या कढईमध्ये तेल टाकून ते छान तापवले. मग त्यात चिमूटभर मोहरी टाकली आणि मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकले. जिरे छान फुलल्यानंतर आपण केलेली हिरवी पेस्ट ॲड केली आणि ती पेस्ट तेलात छान फ्राय करून घेतली. लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. हे फ्राय झाल्यानंतर त्यात चिमूटभर हळद टाकायची आहे आणि पुन्हा मिक्स करायचं आहे. हळद टाकल्यानंतर लगेचच किसलेले बटाटे ॲड करायचे आणि त्यात 1 चमचा मीठ घालायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा रीतीने बटाटे छान एकजीव करून घ्यायचे आहेत, म्हणजे मीठ आणि बाकीचा मसालासुद्धा एकसंध सगळ्या बटाट्यांना लागेल. बटाटे छान मिक्स करून झाले की मग त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे. आणि मग हे मसाल्याचं जे सारण आहे ते थोडं थंड झालं की लगेचच पराठे लाटायला घ्यायचे आहेत. आपण इथे पिठात मैदासुद्धा घेतला असल्याने पराठे फाटायचं टेन्शन राहणार नाही. पराठे बनवताना जेवढा पिठाचा गोळा तेवढीच बटाट्याची भाजी घ्यायची आहे. सुरुवातीला पिठाचा गोळा लाटून घ्यायचा आहे. तो साधारण पुरीच्या आकाराचा करून त्यात भाजी भरून छानपैकी तळ हातावर घेऊन हे अशा प्रकारे त्याच्या काठांकडून ते बंद करून घ्यायचं आहे. आणि मग हे बटाट्याचं सारण भरलेला गोळा असं सगळ्या बाजूने छान प्रेस करून घ्यायचा आहे. गोळा प्रेस करून झाला की मग सुक्या पिठाचा वापर करून पराठा लाटायला घ्यायचा आहे. इथे सुकं पीठ वापरताना मी तांदळाच्या पिठाचा वापर करत आहे, जेणेकरून पराठे सरसर लाटले जातात आणि पोळपाटाला चिकटत नाहीत. आता हलक्या हातांनी हा पराठा मस्त गोलाकार असा लाटून घ्यायचा आहे. आणि मग सगळ्या बाजूंनी छान लाटून झाला की हा पराठा तव्यावर टाकायचा आहे.
तुम्हीसुद्धा बघू शकता इथे किती छान पराठा लाटला गेला आहे आणि भाजीसुद्धा कुठूनच बाहेर आलेली नाही आहे. पराठा एकदम पातळ आणि सगळीकडून समान असा लाटला गेला आहे. आता एका बाजूने 2 मिनिटं आणि दुसऱ्या बाजूने 2 मिनिटं इतकंच भाजून मग पुन्हा थोडं आलटून पालटून भाजताना साधारण 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. पराठा प्रॉपर शेकला गेला की त्यानंतर त्यावर मस्त साजूक तूप टाकायचं आहे. गरमागरम तुपावरचे पराठे खायलासुद्धा एकदम भन्नाट लागतात. तर फ्रेंड्स, तयार आहे आपला आलू पराठा. हा पराठा तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबतही खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.